चला वळू गाई, चला वळू गाई, बैसू जीवू एके ठाई. बहु केली वनवन, पायी पिटी झाला शी. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. बहु केली वन वन, पायी पिटी झाला शी. तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. बहु केली वन वन, पायी पिटी झाला शीन. विठ्ठला विठ्ठला ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं. तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाभिपूतं. वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं. स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं. ज्ञानयोगेश्वरो वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. तुका हा तुका वा परब्रह्मरूपी. तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता. बहुसा निळा पावला वैर्महाता. शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे. किती भाग्य वर्णो तया कौतिकेचे. तिच्या तपा लागी ऐसा पुत्र झाला. नमस्कार माझा सद्गुरु भगवान बाबाला. जेने धर्म जितविला चिबळी, तो संभाजी जान नवाळी. कावतरला जयाची एकुळी. तया छत्रपतींची चरणकमळी. साष्टांग नमन करितो. जय जय श्री राधा रमण. जय जय नवल किशोर.
जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पायी पिटी झाला शीन प्राप्त प्रसंग काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग तुकोबाराय यांचा असून या अभंगाद्वारे तुकोबाराय भगवंताचं आणि भगवंताच्या सवंगड्याचं झालेलं जो काही आनंदाचा संवाद आहे, जो काही भगवंताने भक्ताला दिलेला एक काल्याचा प्रसादाचा संवाद आहे. अगदी थोडक्यामध्ये कोणत्या गायी राखल्या काय याचा सर्व आपण विचार करू, पण गायी राखत असताना हा सुंदर संवाद झाला. आणि तुकोबाराय तिथे होते, त्यांनी तो टिपला आणि तुकोबाराय तिथे होते म्हणून आपल्यालाही तो ऐकायला मिळतोय. विठ्ठल सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या मूर्ती गावामध्ये भगवान मूर्तेश्वराच्या आशीर्वादाने तसेच महान वैराग्यमूर्ती संत श्री राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी वारकरी संप्रदायातील चौकोनी शिरा म्हणून ज्यांना संबोधलं जायचं, एकीकडे ज्ञानामध्येही हातखंड आहे, दुसरं त्यांचा आवाज म्हणजे जणू काही ईश्वरी देणगी होती. आणि कीर्तन त्यांचे 3-3 तास 4-4 तास आपण सर्वांनी ऐकलेले आहेत. असे भगवानगडाचे द्वितीय उत्तराधिकारी वैकुंठवासी भीमसिंह महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य न्यायाचार्य शास्त्री बाबा यांच्या प्रेरणेने संपन्न होत असलेला हा नाम सप्ताह विठ्ठल विठ्ठल. तसेच इथे मला वैयक्तिक वाटतं आपण सर्व ग्रामस्थ तनमन धनाने सहकार्य करतच आहात. नंतर या नाम सप्ताहाला एक वेगळं या ठिकाणी आनंदाचं एक वातावरण तयार झालेलं आहे. तसेच या नामसप्ताहामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्यांचा आपल्याला एक मोलाचा ज्ञानाचा इथे आपल्या संगतीत राहून ते आपल्याला चांगलं ज्ञानाचा संदेश देतात. हरिभक्तपरायण गुरुतुल्य असणारे महादेव बाबा अर्थात महाराजही इथे उपस्थित आहेत. उत्कृष्ट मृदंग वादक आहे ज्यांनी आतापर्यंत अनेकांना वाजवलं आहे, अनेकांचे कीर्तन वाजवलेत, आज माझं कीर्तन वाजवत आहेत. हरिभक्तपरायण सोळंके महाराज, दीपक महाराज, संतोष महाराज का शिंदे, संतोष महाराज गेले का? बरं झालं. तसेच उत्कृष्ट गायक आहेत त्यांनी सुंदर चाल गायले. आता सगळ्यांचा नाम परिचयाचा नाही का, इतक्यांचं नावं घ्यायचे म्हटले तर मला तास जाईल. पण एक सांगेन, ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्यावर श्रद्धा असणारे तसेच राष्ट्रसंत भगवान बाबा आणि गुरुवर्य संत श्री भीमसिंह महाराज यांना आपल्या हृदयात धारण केलेली आपण सर्व या ठिकाणी गुणीजन मंडळी, इथेही महाराज मंडळी आहेत नाही का, तुळशीवाल्या मावशी, विनेकरी बाबा, चोपदार महाराज तसेच स्वामीजी देखील कीर्तनाला उपस्थित आहेत नाही का. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. आज 8वा दिवस आहे नाही का. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. तसेच या ठिकाणी माझं बोलणं जर चुकलं, एखादा आघाव बोललं गेलं तर ते टिपण्याकरता कॅमेरासुद्धा आहे. खरं तर आपलं गाव म्हणजे हे गाव वाटत नाही का, इथे आल्यानंतर एक तीर्थक्षेत्राचा दर्जा या गावाला लाभलेला आहे. विठ्ठल कारण जिथे भगवान बाबांचा पदस्पर्श झाला, जिथे वैराग्यमूर्ती संत श्री भीमसिंह महाराज
यांनी अनेक वर्ष आपलं आयुष्य खर्च केलं. असं हे सुंदर गाव मूर्ती गाव. येथे वैष्णवाचा वास धन्यभूमी पुण्यदेश दोष नाही लोकनाशी तुझ सांगे जमापाशी. येथे वैष्णवाचा वास धन्यभूमी पुण्यदेश वा वा वा. जिथे वैष्णवांचे दास राहतात तिथे काही कमतरता राहत नाही, काहीच कमतरता राहत नाही. तिथे सर्व महाराज नाही का, पवित्र तो देश नाही का, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, अनेक अनेक अभंग आहेत. जिथे वाणी पवित्र आहे, देह पवित्र आहे, आणि तो पवित्र देह ज्या भूमीने लाभला ती भूमी पवित्र का होणार नाही. म्हणून भूमी पवित्र आहे. अशा या पवित्र भूमीमध्ये गेली 5-6 वर्ष आपण सर्व सप्ताह कमिटी नाही का, नियमित अण्णांचा फोन असतो, प्रल्हादाना ढवळी आहेत, डॉक्टर साहेब आहेत नाही का, वकील साहेब आलेत नाही का. मागच्या वर्षी परिचय झाला होता, विठाला आणि अजून परिचय सांगायचा झाला तर आपल्या मूर्ती गावातले बरेच भाविक भगवानगडाच्या दिंडीमध्ये असतात नाही का. असे सर्व भाविक परिचयाचेच आहेत. तुम्ही परिचयाचे आहेत, तुम्हाला मी परिचयाचा आहे. विठाला सुंदर वातावरण आहे. आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे कळसाचं कीर्तन, शेवटचं कीर्तन, प्रसादाचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन. आज 8 दिवस जे काही आपण एकत्रित राहिलो, एकत्रित राहून अनेक ज्ञानाचं आदानप्रदान 7 दिवस झालं. ज्ञानाचं आदानप्रदान झालं. येथे शास्त्रचर्चा 7 दिवस आपल्याला ऐकायला मिळाली. चांगले चांगले तत्ववेत्ते येऊन त्यांनी प्रबोधनही केलं. पण हे सर्व जरी होत असेल तर संप्रदायाचा दंडक आहे, या ज्ञानाचा शेवट प्रेमाने व्हावा. विठ्ठल म्हणजे काल्याचा हा कीर्तनाचा प्रसंग म्हणजे प्रेमाचं आदान प्रदान आहे. आज सगळ्यांनी प्रेम घेऊन जायचे. म्हणजे काल्याचं हे प्रतीक आहे. जसं तिथे प्रतीक आहे हरिनामाचा खिचडी काला, मग काय काय त्यामध्ये दही आहेत, लाया आहेत, साखर आहे, काय काय ठिकाणी मिरच्या पण टाकतात का. अहो या समाजामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत. या सर्वांचं एकत्रीकरण जिथे होतं त्याला काला म्हणतात. काला म्हणजे काय तर अनेक वेगवेगळ्या मताच्या लोकांचं एकत्रीकरण जिथे आनंदाने होतं त्याचं नाव काला. वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेत, कुणाचंच कुणाबरोबर पटत नाही, पण जिथे पटवून घ्यावं लागतं त्याला म्हणतात काला. मग अनेकदा मी अर्थही सांगून गेलो तुम्हाला. हा तर अर्थ आहेच, हे प्रतीक आहे. प्रकाराचे 3 का म्हणे केले जन, वेगवेगळ्या पिंडे पिंडे मतेरे भिन्ना सांगितले. प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये विचारही वेगवेगळे आहेत. पण अनेक विचारांचं एक प्रत्येकाच्या अंतःकरणात वेगवेगळे विचार जरी चालत असले तरी इथे त्या विचाराला शून्यत्व प्राप्त होऊन प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक प्रेमाचा विचार दिला जातो. त्याचं नाव काला. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. जिथे भेद नाही म्हणजे अंतःकरणातलं मत्सर टाकून देणं जिथे होतं तेही ठिकाण काला. आणि या काल्याला सामान्य समजू नका. हा प्रसाद सामान्य नाही. अहो हा काला
खरं तर भीमसेन महाराजांच्या पट्टीमध्ये तयार झालेले ते, म्हणून शब्द निघावा नाही का. भगवान गड अर्थात गुरुवर्य वैकुंठवासी भगवान बाबा त्यांच्याकडे, अर्थात मी ज्यांच्या गादीवर मला आता विराजमान झालं आहे ना, ज्यांच्या गादीवर मला बसवलं आहे ते वैकुंठवासी संत श्री वामनभाऊ महाराज यांचे शिष्य आहेत. त्यांचं नाव आहे संत सुदर्शन महाराज. ते आज 95 वर्षाचे आहेत. त्यांच्या जागी माझी नियुक्ती झालेली आहे का. नूतन महंत म्हणून या दसऱ्याला माझी नियुक्ती झाली. पण ऐका, मला वेगळंच सांगायचे. ते स्वतः सांगत होते सुदर्शन महाराज, मी भगवान बाबांसमोर कीर्तन केलंय आणि भगवान बाबांसमोर कीर्तन करायला मी घाबरत होतो. तेव्हा भगवान बाबांनी सांगितलं, हा फड भगवान गडाचा आहे, भगवान बाबाचा आहे. इथे दगड जरी उभा केला तरी तो कीर्तन करू शकतो. का फक्त बोलायचं, एखादा शब्द निघाला की बरोबर हे टाळकरी यांचे सगळे गाथे पाठ आहे. कळतंय का. शब्द निघावा. मी कालाचा प्रसंग सांगत होतो की अभेद म्हणजे भेद नाही अशी स्थिती जिथे प्राप्त होते त्याचं नाव काला. विठ्ठल विठ्ठल. आणि आज जर समाजामध्ये पाहिलं तर आपण महाराज माणसंच आहोत, पण माणसं माणसाबरोबर बोलत नाहीत ही स्थिती प्राप्त झाली. आज माणसंच आहोत आपण, पण माणसं माणसाबरोबर बोलत नाही ही स्थिती प्राप्त झाली. का प्राप्त झाली. आपला स्वार्थ इथं आला, मला वैयक्तिक वाटतं. मग हाच बाजूला करा. बाजूला करा म्हणजे कसा होईल. नुसतं शाळेत शिकून चालणार नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे बोलून चालणार नाही. आज शाळेत शिकवलं जातं ना लहान मुलांना, हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. शाळेत शिकवलं जातं की नाही. हे नुसतं शाळेपुरतं मर्यादित न राहता जेव्हा समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती याचं अनुकरण करेल तेव्हा भेदच नष्ट होईल आणि काला शब्दाचा अर्थ मग आपल्याला कळेल. तो का म्हणे काला कोठे अभेद देखिला विठ्ठल विठ्ठल. म्हणून काला सगळ्यांना माहिती आहे. काला शब्दाचेही अर्थ आहेत, अनेक अर्थ सांगितले जातील, पण आता वेळ कमी आहे. आजच्या दिवशी महाराजांनी बाकीचं काही सांगूच नाही, संसारातलं तर सांगूच नाही. काय सांगावं. चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे. कोणते चरित्र उच्चारावे. जे देवे गोकुळी केले ते चरित्र आज उच्चारावे. कोणतं चरित्र. बरं, चरित्र उच्चारायचे सांगितले, आचरण करायचं नाही सांगितलं. उच्चारावे म्हणजे काय. उच्चारावे याचा अर्थ असा आहे की त्या बाबाचं चरित्र उच्चारणीयच आहे, आचरणीय नाही. चरित्र रामाचं आचरणीय आहे, कृष्णाचं चरित्र फक्त उच्चारणीय आहे. का. 16,108 बायला 16,000 रे. 16,108 बायका आहे. सामान्य व्यक्ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्या पुढे एका गाड्याने मजल मारली. हा रावणाने पण तो अगोदर झाला त्रेतायुगात. द्वापारयुगात कृष्ण झालेत. कृष्णाचं चरित्र उच्चारणीय का आहे.
निळोबाराय फार गोड सांगतात. गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालिया महासर्पनाथुनी आणिला, गळत वनवावे मुठीची प्राशीला, गीता घासुर चिरुणी सांडिला, आईशा गौराने त्या बोलती परस्परी, आईच्या गौरवीच्या बोलती परस्परी. आईच्या गौरवीच्या परस्परी, आईच्या गौरवीच्या परस्परी. गिरी गोवर्धन येणे उचलीला. आपल्याला पोत उचललं जात नाही. त्या बाबाने 7 दिवस 7 रात्र गोवर्धन आपल्या बोटाच्या करंगळीवर उचललाय. ते करंगळीच्याही नखावर सांगतात. 7 दिवस 7 रात्र शक्य आहे का? कृष्ण 7 वर्षाचा आहे. 7 वर्षाचा भगवंत 7 दिवस 7 रात्र पर्वत उचलतोय. हे सामान्य व्यक्तीकडून घडणं शक्य नाही. निळोबाऱ्या सांगतात गिरी गोवर्धन येणे उचलीला. अजून कालिया महासर्पनाथुनी आणिला. कालिया महासर्पाचं त्या ठिकाणी महाराज त्यालाही जागा सोडायला लावली. यमुना माता त्याच्या पाण्याने अर्थात विषाने दूषित होत होती. म्हणून कालिया सर्पाला काय केलं? निमित्त होतं. काय निमित्त केलं बरं? यशोदे तुझा कान्हा यमुना डोई बुडाला. खेळत होता विटी डाणू, विटी उडाली ना यमुना डोई बुडाली ना. खेळत होता चेंडू फळी, चेंडू उडाला ना यमुना बुडाला. चेंडू बुडत असतोय का? बुडत असतो. इथं बुडला का? कालियाला मारायचं होतं. विठ्ठल म्हणून अशक्य हा शब्द भगवंताच्या डिक्शनरीमध्ये नाही. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. काय केलं? कालिया महासर्प ज्याला अनेक फण आहेत त्याच्या महाराज फणावर तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. गिरिधारी नाचत बनवारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. भगवान कृष्ण त्या ठिकाणी कालिया नागाला मारतात. मला एक सांगायचं आहे, हे चरित्र आहे कृष्णाचं, आपण करू शकत नाही. त्याला महाराज इतकं नाचत असताना त्याच्या फणातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. आणि शेवटी त्यांच्या पत्नीने पुढे येऊन माफी मागितली. देवा आमच्या पतीचा प्राण आम्हाला परत द्या. देव म्हणले मग याला जागा सोडायला लावा. तू कालिया समोर आला म्हणला देवा अरे या यमुना मातेतून बाहेर कसं जाऊ? का बाहेर निघालं पाण्यातून की तुझा गरुड येतोच म्हणले. टपूनच येतो गरुड. देव म्हणले मी त्याला सांगतो, फोन करतो त्याला, गरुड तुला काही करणार नाही. कुठे जाऊ? रमण द्वीपामध्ये जा. त्याला ते स्थान दिलं नाही का? कालिया महासर्पनाथुनी आणिला. 12 गाव अग्नी गिळला, जळत वन वाव मुखेची प्राशीला. गिळता घासुर चिरुणी सांडिला. ओ त्याचं चरित्र उच्चारणे याकरता आहे. अजून सांगायचं झालं, कपट्या माभळवटा दिले पिढे धान, शोषिली पुतना विषय पाजिताची स्तन, उखळी बांधिता उपटिले बिबला अर्जुन, बक्षुनी मृत्तिका वदनी दाविली भुवने. ओ का उच्चारणी आहे?
कारण कपट्या मावळ भाटा दिले पिढेदान, सगळ्याला माहिती आहे कथा. अहो गर्गाचार्य 1 वर्ष अगोदर भगवान कृष्णाचं नामकरण करून गेले, नामकरण केलंय, नामकरण केलेलं आहे. बलराम दादाचाही, जो रोहिणीचा मुलगा आहे त्याचाही नामकरण झालेलं आहे. आणि जेव्हा दोघांचं नामकरण झालं 6 महिन्याने मावळ भट आला. का इकडे कृष्ण जसजसा वाढत होता त्याचा शत्रू रात्रंदिवस विचारच करत होता. नंदागरी गोकुळात कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो. हे गाथ्यात नाही पण कुणाच्या तरी माथ्यातलं माझ्या माथ्यात आलं. उठाला बरेच असं पण आणि काय आता गाथ्यातलं नाहीच पण आलंय आणि सर्रास चालू आहे का नाही. अहो परवा ऐकलं फार गोड गवळण होती. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी. मी म्हणतो माझं वैयक्तिक मत आहे, असं संतांचं नाव घेऊन अशा गवळणी करू नका. विठाला विठाला. मुळात ज्या तमाशामध्ये गवळणी चालायच्या त्या आपल्याकडे आल्यात आता आणि त्या सरात चालू आहेत. अजून एक गवळण ऐकले मी, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात, तुझ्यासाठी 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 आले वनात, वनात रे तुझ्यासाठी आले वनात. बाबा हा गवळण लिहिणार जर मला भेटला तर निबार वनात नेऊन निबार आणायचं. संतांचं नाव तुम्ही तिथे आणि एका जनार्दनी नाही तर मीरा की प्रभू काहीतरी लावलं जातं आणि त्या माध्यमातून संतांचं नाव बदनाम केलं जातं. हा मला एक सांगायचं आहे, कृष्ण वाढतोय तिकडे नंद महाराज नंद बाबाच्या घरी कृष्ण जसा जसा आता वाढतंय कृष्णाचं, तिथे कंसाला सहन होत नाही म्हणून एक एक शत्रू पाठवतोय. आज गर्गाचार्याने भविष्य सांगितले त्यानंतर एक पाठवला, त्याचं नाव काय महाबल भट. महाबळ भट त्यांनी महाराज राक्षस पण ब्राह्मणाचा वेश घेतला, जानवं धोतर पंचांग हातामध्ये. आणि सकाळची वेळ नंदबाबा घरी नव्हते, यशोदेच्या अंगणात येऊन महाराज यशोदेला महाराज सांगतोय की मी ज्योतिष सांगणार आहे. आता कुठली माता भगिनी महाराज त्यांना ज्योतिषवाला आला की बरं वाटतं का. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे आणि ज्योतिषाला काही कळत नसतं, हे आपल्याला कळत नाही म्हणून ज्योतिषवाल्याचं चालू आहे. त्याला काहीच कळत नसतं का. खरा ज्योतिष एकच आहे या जगामध्ये, त्याला कृष्ण म्हणतात. आणि दुसरे भगवान बाबांसारखे आणि भीमसेन महाराजांसारखे संत हे ज्योतिषी आहेत, बाकीचे नाही. हे बाकीचे तुम्हाला लुबडणार आहेत. हा बाकीचे लुबडणार आहेत म्हणजे काही नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. एखादा येतो हात पाहतो म्हणतो काही नाही शनी वक्र झालाय. कोणी पाहिलाय शनी? शनी पाहिलाय कोणी? बरं जो सांगतोय त्याला जर शनी त्याचा शनी वक्र आहे का? जर वक्र नसता तर तो असा गावोगावी फिरला असता का? तो गावोगावी फिरतोय याचा अर्थ त्याच्याकडे शनीची दृष्टी कुदृष्टी आहे. तो दुसऱ्याचं काय भविष्य सांगणार. पण हा महाबल भट राक्षस आज कृष्णाचं देवाचं भविष्य सांगायला आला. आणि जसा आला यशोदेने मला त्याला लांबूनच पाहिलं, जवळ बोलावलं. काय म्हणणं आहे बाबा तुमचं? काही नाही म्हणजे ज्योतिष सांगणार आहे म्हटले मी बाबा. असं आत नेलं. आता माता भगिनी श्रद्धाळू असतात, बसायला पाठ दिला. समोर एक पाठ होता, मागे पाठीला पाठ असा त्याचा थाट. आणि मग तो भविष्य सांगू लागला. पण भविष्य सांगण्याच्या अगोदर महाराज त्या ठिकाणी आईने पहिल्या ज्योतिषाने सांगितलेली पत्रिका त्याच्यासमोर प्रस्तुत केली.
यशोदा म्हणते बाबा आताच 2-4 महिने झाले एक बाबा येऊन गेले होते गर्गाचार्य आणि त्यांनी भविष्य सांगितलं. एकदा बघा बरं ते बरोबर सांगितलंय का. चेक करायची सवय ना लोकांना. चेक केलं त्यांनी. महाराज पाहिलं, असं पाहिलं, त्याला काहीच कळत नव्हतं. पण असे मोठे डोळे केले, लहान डोळे केले, वाकडे डोळे केले, वर पाहिलं, खाली पाहिलं, काहीच कळत नव्हतं. पण 10 मिनटं हेच केलं. यशोदेला वाटलं नक्की बाबाला कळत आहे. बाबा खरं सांगा काय होतंय, काय झालंय, तुम्ही बोलत का नाहीत. तेव्हा तो म्हटला गर्ग तो चुकला गणितासी. गर्गाचार्याचं गणित चुकलंय. काय गणित चुकलंय. त्यांनी सांगितलं हे बघा तुमचा जो मुलगा आहे ना म्हणले हा याचा जन्म बघा, हा मूळ राशीवर जन्माला आला. नको नको ते सांगू लागलं. एवढंच नाही, हा तुमच्या कुळाला घातक आहे, कुळाचं नाव बदनाम करणारा आहे. नको नको ते जेव्हा देवाला बोलायला लागला. कोण. महाबल भट राक्षस. महाबल राक्षस त्याचं नाव, पण आज महाबल भट म्हणून आला. आणि हा नको ते देवाविषयी बोलू लागला. याला एक कर यशोदे, तुझ्या घराच्या माग एक 3-4 परस मोठा खड्डा खंद म्हणले, मोठा 15-20 फुटाचा, आणि त्याच्यामध्ये खाली काट्या टाक, वरून पोराला टाक कृष्णाला, त्याच्यावरून पुन्हा माती टाक आणि याला मारून टाक. असं जेव्हा वाईट वाईट बोलू लागला महाराज, भगवान कृष्ण येतो. देवाचं महाराज देवाविषयी वाईट बोलणं सजीव वस्तूला सहन झालं, यात नवलय निर्जीव वस्तूलाही सहन झालं नाही. खालचा पाठ वर गेला. ते माळवदाचं घर, ते वरच्या याच्यातच मान गुतली त्याची. तसा तरी खाली आला. जसा खाली आला महाराज असा पडला, तर पुढचा जो पाठ होता त्यांनी माग ढकलेलं, आणि माग भीतीला लागला तर मागचा पाठ होताच, त्यांनी मग पुढे ढकलेलं. महाराज तो पळायला लागला. मग त्याला वाटलं आता आपलं काही खरं नाही, का त्याला दिसतच नव्हतं, पण कुणीकडून काहीतरी एखादी वस्तू याची निवार लागायची. हा जसा पळायला लागला, अंगणामध्ये महाराज बाज होत्या, बाज खाट नाही का. आणि असं सांगतात नंदबाबाच्या घरी 9 लक्ष गायी होत्या. त्यातले जे छोटे छोट्या गायी असायच्या त्या घरीच असायच्या, वासरं घरीच. मग कुठेही लघुशंका केलेली, कुठेही शेण पडलेलं. हे पळता पळता जे शेणाहून पाय घसरला मानता, लांब जाऊन पडला गडी. आणि जसा लांब जाऊन पडला महाराज उठणार इतक्यात आतून वराटा पाटा असतो ना, आहे का आता गुर्र मिक्सर आलाय ना, वराटा पाटा. हा हा वराटा पाटा त्यातला महाराज पाटा येऊन त्याच्या पाठीवर धपकन लागलं. जसा लागला तर काय करावं काय करावं, तो पळायला लागला. इतक्यात एक एक बाज यायची ना आडवी व्हायची. त्याच्यात रे ब्राह्मण पळाया कपट्या माबळ भटा दिले पिढेदान. तुकोबर आहे. एका ठिकाणी फार नामदेव महाराजांची गवळण असावी. ते सांगतात की याची इतकी अवकाळा केली, जानवे तुटले, पंचांग फाटले आणि धोतर गळाले, टिंबा टिंबाचे विठ्ठला विठ्ठला. इतकं महाराज त्याला त्रास झाला. तो कसा तरी आपला जीव वाचून कंसाकडे गेला. कंसाने सांगितलं मारलं का माझ्या शत्रूला. म्हणले महाराज तुमच्या हाताने मला मारा, पण तिकडे काही पाठवू नका. का त्याचं ते सैन्य कुठून येतं काही कळत नाही म्हटले. अहो जसा पाटा म्हणले पाठीवर पडला, मी जोरात बॉम्ब लायला लागलो, आतून बियल ना आलं तोंडात वरडता सुद्धा करावं काय. तुमच्या हाताने मारा पुढच्या वेळेस, पण तिकडे काही पाठवू नका. म्हणून याचं चरित्र फार महाराज ते उच्चारणीयच आहे, आचरणीय नाही. कपट्या मावळ भटा दिले पिढेदान, शोषिली पुतना विचे पाजिताची स्तन. सगळ्याला माहिती पुतनेचा त्या ठिकाणी काय केलं, तिला मारलं. पण मारत असताना तिला ती गती दिली जी गती यशोदेला आणि देवकीला मेल्यानंतर मिळणार होती. पुतना कंटक मुक्त केली, पुतना कंटक मुक्त केली.
पुतना कंटक मुक्त केली पुतना कंटक मुक्त केली हो माझी वाणी तुझे वर्णी पुनी रामा वर्णी पुनी रामा पुतना कंटक तुकोबराय सांगतात पुतना कंटक मुक्त केली. बालक्रीमध्ये फार गोड अभंग आहे हा. कृष्णाचं संपूर्ण चरित्र किती सुंदर आहे ऐका. त्या ठिकाणी त्या पुतणीला मारलं. ज्ञानोबाराही ते सांगतात तुवा सनकादिका चिनी माने सायुज्य सौरसु दिदला पुतणी जी विषा चिनी स्तनपाने मारो आली. पुतणीचा उद्धार केला. म्हणून एवढंच नाही उखळी बांधिता उपटिले बिबळा जून नाही का. हे सर्व प्रकार कुणी केले? कृष्णाने केले. त्याचं चरित्र आचरणीय नाहीच म्हणून ते चरित्र उच्चारावे. जे चरित्र देवे गोकुळी केले विठ्ठल विठ्ठल. आता गोकुळात चरित्र केलं ते दोन अवस्थेतलं. एदसे चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. रांगण्याचं वर्णन आमचे संत करतात. रांगत रंगली तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तोम्या देखिलासये. रांगता रांगता रांगू लागला अंगणी 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 रांगता रांगता देवाला नाव पडलंय रंगनी रंगनाथ तोम्या देखील सई. आणि रांगता रांगता देवाने महाराज काही सवंगडी गोळा केले. वरजा बाकड्या पेंद्या सुदामा श्रीधामा मधुमंगल सगळ्यांना सांगितलं अरे तुमच्या तब्येती का सुधरत नाही. त्यांनी सर्वांनी सांगितलं देवा आमच्या घरी दही दूध तूप लोणी सगळं आहे पण सगळं डेअरीला जातं ढेरीला काहीच राहत. मग अरे गोपाळ
जेव्हा देवाला सांगतायत की आपल्या पोटाला काही मिळत नाही घरी असून, तेव्हा देवाने सांगितलं आता आपल्या घरचं आपण चोरायचं, आपण बलाढ्य व्हायचं आणि मग त्या राक्षसांना मारायचं जे आपलंच खाऊन आपल्याला त्रास देतात. आणि मग देवाने महाराज एक मंडळ रचलं. देव राजा होता बरं का कृष्ण, आणि नेतृत्व हा गुण कृष्णाकडे होता. नेतृत्व गुण सगळ्याकडे नसतात. विठ्ठल विठ्ठल नेतृत्व गुण सगळ्यांकडे नसतात. या जगाच्या पाठीवर नेतृत्व करणारा एकच राजा होऊन गेला, ज्याला नेतृत्व उत्तम पद्धतीने जमलं. एक कृष्ण आहे. गड्यांनो राजा की रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. तो एक राजा. आणि दुसरा राजा ज्याची जयंती जवळ आली, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. नाही का? हा, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजाचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. नुसते राजे आहेत, बाकीचे बरेच होऊन गेलेत. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गायत किल्ल्याच्या नगरावर, माझ्या शिवाचं नाव गायत किल्ल्याच्या नगरावर. असा होता राजा आमचा. कसा होता? ऐका, नेतृत्व गुण होता. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, भरोसा जा राजावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा ज्याच्याकडे नेतृत्व गुण होता, बाकीचे नुसते राजे. पण एकच राजा ज्याला राजा असून जाणता राजा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अहो, कोण कुठल्या जातीचा मावळा तो जवळ केला, कुणाची जात पाहिली नाही, आणि जवळ करून मुठभर मावळे घेतले. आणि वयाच्या 16व्या वर्षी आईची एक प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी एक 16 वर्षाचा तरणा बांड युवक निघाला. रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि ऐका, तिथून डरकाळी फोडली. राजे शहाजींचा बाळ, राजे शहाजींचा बाळ, साऱ्या यवनांचा काळ. शिवनेरीवर जन्मला, हो शिवनेरीवर जन्मला राजाना. शिवबाना तोरण बांधलं तोरण्याला, शिवबाना तोरण बांधलं तोरण्याला. शहाजींचा बाळ, यवनांचा काळ, शहाजींचा बाळ, यवनांचा काळ. शिवनेरीवर जन्मला, हो शिवनेरीवर जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज
राजाला तोरण बांध तोरण्याला राजाला तोरण बांध तोरण्याला वा 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 16व्या वर्षी ज्या 16वं वर्ष आजही आपल्याला सांगतात 16वं वरीस मोक्याचं आहे हे महाराजांच्या जीवनचरित्राकडे पाहिल्यानंतर कळतं की नाही. 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला तोरणा आणि त्यानंतर जी तलवार महाराज चमके शिवबाची तलवार जी चमकायला तिने आरंभ केला किती यवनाचा फाडशा पाडला असेल. कारण 35 वर्ष वयाचे 35 वर्ष अहोरात्र ही तलवार तुमच्या आमच्यासाठी लढत होती. 35 वर्ष 16व्या वर्षी तलवार हातात घेतली 50व्या वर्षी हिंदवी स्वराज्य मिळालं. 35 वर्ष तुम्हाला माहिती आहे किती त्रास त्यांनी तुमच्या आमच्यासाठी सहन केला. आज ते होते म्हणून मी कीर्तन करू शकतो इथे. आज ते आहेत म्हणून आपल्या माता बहिणीच्या कपाळावर कुंकू आहे. नाही तर कुंकू नसतं. माझं नाव काशीनाथच नसतं काशीद असतं. काय सांगू पुढे. हा हे कुणामुळे शक्य झालं. ज्या राजाची जयंती आता जवळ आली आहे बघा. आता सगळीकडे भगवे झेंडे दिसतील. पण जेव्हा भगवे झेंडे लावतात तेव्हा महाराजांचे विचारही अंतःकरणात ठेवा. महाराजांचे विचार काय आहेत हे लक्षात ठेवा. काय विचार होते माझ्या राजाचे. ज्या वेळेला सर्व मावळ्यांनी युद्ध जिंकलं आणि युद्धामध्ये एका यवनाची सून महाराजांच्या समोर प्रस्तुत केली तेव्हा महाराजांनी त्या सुंदर युवतीकडे पाहिलं आणि मुखातून शब्द महाराजांचे निघाले. अशीच आमची माता सती सुंदर रूपवती असेच आम्ही दिसलो असतो वदले छत्रपती. का राजाची जयंती साजरी करायची कारण त्या राजांचे विचार दुसऱ्या स्त्रीकडे माता बहिणी अशी दृष्टी त्यांची पाहण्याची होती. आपली दृष्टी बदलली पाहिजे का महाराजांचे विचार आपण घ्या. जर हे विचार घेतले ना तर या बलात्काराचे जे काही आपण दररोज बातम्या वाचता येणारच नाहीत का. महाराजांचे विचार बघा काय विचार होते. आज आठवण येईल आपल्याला. सगळीकडे भगवे झेंडे लावले जातील. 19 फेब्रुवारी जगात भारी. 19 फेब्रुवारी आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. पण विचार काय होते. जात पात ना धर्म पाहिला तो जगला माणुसकी हाच धर्म महाराजांचा होता. म्हणून आज आपण म्हणतोय पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. कधी महाराजांनी कोणाची जात पाहिली नाही. पाहिली असती तर 18 पगड जातीचे सर्व मावळी एकत्रित आलेच नसते. नेतृत्व गुण महाराजांकडे होता. नेतृत्व गुण सगळ्यांकडे नसतो. आणि त्यानंतर आता मोदीजी आहेतच पण अजून थोडं खाली येऊन सांगू. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं असेल तर मनोजदादा जरांगे पाटील. त्या माणसाकडे पण जात नाही. जर असती तर ते प्रकरण घडते बरेचसे त्या पुढे आले नसते. मला एक सांगायचं जात नाहीच. आणि ज्याच्याकडे जात ज्याच्या अंतःकरणाला शिवत नाही ना तोच मोठा होतो. कोण मोठे आहेत या जगामध्ये. माऊली का मोठे आहेत
कारण 700 वर्षापूर्वी 18 पगड जातीच्या बहुजन समाजाला बरोबर घेतलं आणि संप्रदायाची एक वेगळी विचाराची, एक वेगळ्या जातीची एक परंपरा आरंभ केली, जिथे कुठलाच भेद नाही. या मंडपात कुणी येऊ शकतं. या रे लहान थोर याती भलती नारी. मला वैयक्तिक वाटतं तुकोबारायांचे, ज्ञानोबारायानंतर तुकोबाराय, आणि तुकोबारायांचे विचारच महाराजांना लाभले. गुरु कोण होते महाराजांचे? तुकोबारायांसारखे होते. तुकोबारायांच्या कीर्तनाला नेहमी छत्रपती शिवाजी महाराज जात असताना तिथे कीर्तनात ज्ञान प्रबोधन ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये बदल होत होता. एक वेळ तर अशी आली होती, युद्धच बंद केलं होतं महाराजांनी, तेव्हा जवळ जे मावळे होते त्यांनी सांगितलं महाराजांना, महाराज हे कीर्तनातून जर महाराज अशी वागायला लागले तर हिंदवी स्वराज्य कधी निर्माण व्हायचं? मग त्यांना सांगितलं, महाराज आम्ही आमचं काम करतोय, आम्ही धर्माचं पालन करण्याचं काम करतोय, तुम्ही रक्षण करण्याचं काम करा. आणि पुन्हा तलवार घेतली नाही का. आणि मग सगळ्यांना माहिती हिंदवी स्वराज्य. आज आपण हिंदू म्हणून घेतो, स्वतःला जे हिंदू म्हणून घेतो ना, हे सर्व त्या राजाचे उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. नेतृत्व गुण माझ्या राजाकडे होता आणि नेतृत्व गुण कृष्णाकडून त्यांनी घेतला. मला वैयक्तिक वाटतं का, भागवत लहानपणी महाराजांनी ऐकलं होतं. मा जिजाऊ बाळकडू देत असताना भागवत, रामायण हे सर्व ग्रंथ महाराजांनी लहानपणीच ऐकले होते. जर ऐकले नसते तर आग्र्यातून सुटका झाली असती का? आग्र्यातून सुटकेचे प्रकार तुम्हाला माहिती आहे? त्यावेळेस ती घटना कशी घडली? ज्या वेळेला आग्र्याच्या त्या कैदेमध्ये महाराज नजर कैदेत होते त्या यवनांच्या, तेव्हा त्यांचा एक सेवक आहे मदारी मेहतर, मुस्लिम होता तो. मदारी मेहतर नामक सेवक सेवा करतोय आणि सेवा करत असताना महाराजांनी, एक श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे श्रावण महिन्यात कुणाचा जन्म असतो? नंदराज घरी आनंद झाला, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला, नाही का? किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं आणि तो आनंदाचा जयघोष महाराज कैदेत होते, कारागृहात होते, तिथे त्यांच्या कानावर पडला. आणि मदारी मेहतर नामक सेवक बाहेर आहे. त्याला सांगितलं, अरे मदारी इकडे काय, अरे कशाचा आवाज येतोय? आता तो हिंदी, पण त्याची हिंदी गुलाबी हिंदी. गुलाबी हिंदी माहिती? हा, भागते दबक्यान पड्या. गुलाबी हिंदी त्याची. त्याला विचारलं, अरे मदारी मेहतर कशाचा आवाज येतोय बाहेर? त्यांनी सांगितलं, महाराज वो आपका खुदा नहीं क्या, वो आपका खुदा रातों रात टोकरी में बैठ के भाग गया था, उसका उत्सव चालू आहे. ते तेव्हा ट्यूब पेटली महाराजांची. लहानपणी भागवत ऐकलं होतं आणि मग त्याच वेळी आपल्या राज्यातून काही पेटारे बोलवले, काही वस्तू बोलवल्या आणि रात्रीतून पेटाऱ्यातून पसार झाले. भागवत ऐकलं होतं म्हणून शक्य झालं की नाही? म्हणजे राजाचा जो गुण आहे, जो कृष्णाचा आहे, तो अगोदरच महाराजांना माहिती होता. नेतृत्व गुण महाराजांकडे होता. अहो, नेतृत्व गुण कृष्णाकडे किती होता ऐका. महाराज का श्रेष्ठ आहेत, कृष्णाला का मानायचं, कृष्ण जगद्गुरु का आहेत? कारण कृष्णाने कधीच कुठला भेद केला नाही. वेदाने भेद केला, तो कानी लागला तीही वर्णाच्याची. पण आमच्या कृष्णाने कधी भेद केला नाही. तो सांगतो गीतेमध्ये, स्त्रियो वैश्या तथा शूद्र तेपि अंतिम पराम गती. माझ्याकडे कुणीही या, त्याचा मी उद्धार करतो. म्हणून कृष्ण जगद्गुरु ठरले. विठ्ठल विठ्ठल. आणि कृष्णाने मग कुठलाच भेद केला नाही. कृष्ण श्रीमंत आहे,
पण श्रीमंत असून देखील पायात चप्पल घातली नाही का? माझ्या कुणाच्याही पायात चप्पल नाही. केस कधी बांधले नाही, केस मोकळे होते का? सर्व सवंगड्याचे केस मोकळे आहेत. अंगावर कपडा नाही, फक्त लज्जा रक्षण करण्यापुरताच कपडा आहे का? बाकीचे सवंगडी त्यांच्यापुरतं. म्हणून जसे सवंगडी तसा तो कृष्ण राहिला. म्हणून कृष्ण राजा असून तो सर्वांना आपला वाटायचा का? कारण त्याच्याकडे त्याचं राज पण त्यांनी काही ठेवलंच ना. मोठे पण बाजूला सारलं होतं. आणि जेव्हा तुम्ही तुमचं मोठे पण बाजूला सारतात ना, तेव्हा जग तुम्हाला आपलंसं केल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून कृष्णाने त्या ठिकाणी सवंगडी एकत्रित केले. वर्जा वाकड्या पेंद्या सुदामा श्रीदामा मधुमंगल. आणि मग सगळ्यांना एकत्रित करून एका एका घरी चोऱ्या सुरू केल्या. आता त्या चोऱ्या काय सांगावे, तुम्ही अनेकदा ऐकल्यात. आता चोऱ्या करत असताना भगवंताने असं सांगितलं की काही साहित्य सांगितलं होतं, ते अनेकदा आपण ऐकले. चोऱ्या करायला एकेका घरी जाऊ लागले. आता गवळणी ज्या आहेत ना, त्या गाराने सांगायला येऊ लागल्या. गवळणी सांगती गाराणी, रात्री गबाई आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुपलोनी, अवघी फुडिली विरझण, यशोदे धरू जाता सापडे. कृष्ण फार विचित्र आहे म्हटलं. एक तर म्हणली परवाला माझ्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडला सैरा त्यावरी. माझा सासरा थंडीचे दिवस आणि म्हातारा बाहेर झोपलं होतं. हे पोरं आले, दही दूध तूप लोणी खाल्लं. आणि ती गवळण सांगते, माझ्या पणजीच्या पासून एक माठ होता मोठा, त्याच्यामध्ये आम्ही दही घुसळण करायचो. सगळ्यांनी मिळून तो माठ उचलला आणि माझ्या सासऱ्याच्या म्हणली ढेरीवरच पोरांनी फोड. ती गवळण सांगते. आता थंडीचे दिवस, गार ताक अंगावर पडलंय. म्हातारा जगलं असेल का? जगलंय. ती गवळण सांगते, अगं यशोदे, माझ्या सासूचं कुंकू बळकट म्हणून म्हातारं वाचलं. पहिले काय टिकली कुणी लावत नव्हतं. कुंकू, ते कुंकू बळकट म्हणून म्हातारं वाचलं, नाही तर म्हाताऱ्याचं काय खरं. घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. एक एक येते गाराने सांगते. एक गवळण म्हणली, यशोदे, लहान 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 मुले घेऊन, हा 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 हा, लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी 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 मन मोहन, मन मोहन मोहन मोहन, खोड्या करी मन मोहन, मन मोहन 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 मोहन, खोड्या करी मन मोहन, मोहन मोहन मोहन, खोड्या करी मन मोहन. हो, गवळण सांगते, जरा मुच्या घरा येऊन चोरी करी दही दूध लोणी, चोरी दही दूध लोणी, घरामुच्या येऊन चोरी करी मन मोहन. जनाबाई सांगते, जनाबाई नाही का, मन मोहन मोहन मोहन, खोड्या करी मन मोहन. यशोदे, तुझ्या कृष्णाला सांग, येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके तोडिले, दया दुधाते भक्षिले, ओलंडले ताकाते. आता आई यशोदा इतकी महाराज चांगली आहे, ती म्हटली, माझा बाबड्या माझा बाळू चोरी करूच शकत नाही. बाळ सगुण गुणाचे ताने,
खरं तर ह्या चाली ऐकल्या ना तर वैकुंठवासी भीमसेन महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि भीमसेन महाराजांचे शिष्य सगळ्यांना माहिती आहे. आता हा जो चाल जी तुम्ही ऐकली हीच चाल नेहमी मला वैयक्तिक वाटतं तेही स्वर्गवासी झाले. लॉकडाऊनमध्ये बाबासाहेब महाराज इंगळे नेहमी यायचे, दादा नेहमी यायचे आपल्या गावामध्ये. अनेकदा कीर्तन मला वाटतं झाले असतील इंगळे दादांचे. हां, फार सुंदर आवाज. का भीमसेन महाराजांचे शिष्य बरं का इंगळे दादा. विठ्ठल विठ्ठल. आता आमच्या चाली म्हणजे बाळस गुणाचे ताले बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराळे ग गोकुळच्या नारी. मला माहिती आहे म्हणजे यशोदा सांगते तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याची गोटी तुम्ही लपून याची गोटी लागता जयाचे पाठी लागता जयाचे पाठी एवढी करीत पाठी ना गोकुळच्या नारी एवढी करीत पाठी ना गोकुळच्या नेहमी सांगत असतो या गवळणीच खोड्या करायच्या. खरं सांगू का कृष्ण खोड्या करत नव्हता. तुम्ही म्हणाला असं कसं बोलता बरं. आत्ताच तुम्ही सांगत होते गवळणी भगवंताच्या खोड्या यशोदेला सांगतायत कृष्ण खोड्या करतोय म्हणून आणि तुम्ही म्हणतायत की गवळणीच खोड्या करत होत्या. असं कसं? गवळणीच खोड्या करत होत्या का? कारण गवळणी खोड्या या करता करायच्या गवळणीला माहिती होतं कृष्ण जर आपल्या घरी आला आणि त्याने जर चोरी केली तर चोरी करण्यामध्ये आपला फायदा आहे. गवळणीचं दही दूध तूप लोणी नासदूत होत नव्हतं, कमी होत नव्हतं. उलट भगवान कृष्णाचा हात ज्या मंथनीला लागायचा ज्या गाडग्याला लागायचा मडक्याला लागायचा तिथलं दही दूध तूप लोणी वाढायचं. आणि असं वाढवणारा चोर कोणाला नकोय. हात लावी तेथे वाढते नवनीत. नवनीत वाढतंय कमी होत नाही. कुणाचा? कृष्णाचा हात लागल्यानंतर असतं. काही काहीचे हातच असते तशी. हात लागलं की मातीचं सोनं काही काहीचे सोन्याची असतं की नाही. तशाचं थोबाड सकाळी कधी दिसूच नाही माणसं. लोक म्हणतात ना काही काही गावामध्ये असे अपशकुनी असतात. आमच्या गावामध्ये एक आहे तो गडी जर एखाद्याला हात दिला आणि जर गाडीवर बसला एखाद्याच्या तर गाडी 2 किलोमीटर नाही अर्धा किलोमीटरच्या आत जर नाही पंक्चर झाली बरं त्या गाड्याला त्याचं काही वाटत नाही. स्वतः सांगतो माझा काय करावं महाराज म्हणले मी. पण त्याला म्हणलं तुझ्या सगळ्या शक्त्या सगळ्याकडे चालतील त्या तुझ्या वाईट शक्त्या आपल्याकडे चालणार नाही. त्याला मी बऱ्याचदा गाडीत घेऊन फिरतो. बाबा लोक मला म्हणतात अरे कशाला हुंबाला आणली बाबा तुम्ही.
याचं याला कोणी गावात बोलत नाही, याला कोणी नेत नाही गाडी, तुम्ही कशाला आणलं म्हणलं. काही नाही, त्याचे किती वाईट शक्ती असले तर आपल्याकडे चालत नाही. काही लोक असतात. भगवान कृष्ण महाराज तो देव आहे. देव म्हणजे कोण? देव क्रीडा विषा व्यवहार द्युती स्तुती मोद मद स्वप्न कांती गती शु अनेक अर्थ आहे देवाचे. देव म्हणजे आनंद, देव म्हणजे व्यापक, अनेक अर्थ आहे त्याचे. किती सांगू तुम्हाला देवाचे अर्थ. गतीर भरता प्रभू साक्षीने ते देवाचाच अर्थ आहे. विठ्ठला म्हणून कृष्णाचा हात लागतोय आणि नवनीत वाढते. म्हणून गवळणी सांगायच्या, यशोदे कृष्णाला सांगावे काय, आता आमच्याकडून त्याच्या खोड्या पाहावल्या जात नाही. किती खोड्या सांगू. एक गवळण म्हणली, आमच्या घरी परवा तो आला होता, आम्ही सर्व गवळणी रात्री झोपलो, सकाळी आता गाईची धार काढायची म्हणून गोठ्यात सकाळी उठल्यानंतर सकाळी गोठ्याकडे निघालो. या कृष्णाने रात्रीच जिथे गायी होत्या तिथे गाढव बांधले. आता गाढव बांधले, आम्हाला काय माहिती, रात्रीचा अंधार, आम्ही बसलो गाईच्या खाली दूध काढण्याकरता. आणि जसं खाली बसलो तसं महाराज त्या गाढवाने जे लाता द्यायला सुरुवात केली. आता गाढवाचा लाताचा सुकाळ, हां त्याला काय सांगता येतं का किती असते ते लाता, कशा पडतील, कुठं पडतील. सगळ्या गवळणी पट्ट्या करून आल्या होत्या यशोदेकडे. रात्री गाई सोडून देतो, गाढवे त्यांच्या जागी. खोड्या आहेत, अनेक खोड्या सांगू. किती सांगू म्हणले. याच्या खोड्या जर सांगायच्या झाल्या तर आपल्याला वेळ कमी पडेल. म्हणून अनेक खोड्या करतोय. अनेकदा आपण ऐकले. तिसरी आली धावणी, म्हणे ग बाई काय केली करणी, पत्तीची दाढी माझी विणी, दोहीशी गाठ देऊनी. अनेक खोड्या जेव्हा यशोदा ऐकते तेव्हा कृष्णाला सांगते, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. हाती घेऊन या काठी शिकविते जगदेठी, यमुनेची माती कशी का का, यमुनेची माती कशी का का बाबा, खोड्या नको करू माझे 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 बाबा. माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा. का खोड्या करतोय. म्हणून यशोदेने कृष्णाला सांगितलं, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. कृष्णा आता एक गावात थांबायचं नाही. आणि मग कृष्णाने मला सुंदर सजवलं. खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी चारित असे, खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी चारित असे, धेनू सावळा जगदेठी, धेनू सावळा जगदेठी, धेनू सावळा जगदेठी, सावळा जगदेठी, धेनू सावळा जगदेठी, धेनू सावळा जगदेठी. राधे 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 मुकुंद मुरारी. फार गोड गवळण आहे, सुंदर सजवलं. खांद्यावर कांबडी, हातामध्ये काठी आणि मग मोराचा एक पीस थोडासा अगदी मुकुट त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि कृष्ण आता गोधने सारावया जातो शारंग पाणी. पण तिथेही मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्णा दान मागे निर्या सडोनी,
स्तवती देखिली यशोदा जननी गोधने चारावया जातो शार्ंग पाणी गाई गोपाळ सवंगडी वना 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 घेऊन या गाई खेळे नंदाचा कान. तिथे महाराज कृष्ण जेव्हा निघाला असं सांगतात, कृष्ण लहान आहे आणि पहिलीच वेळ आहे त्याला आता रानात पाठवायचंय, म्हणून यशोदेने महाराज त्याला मोठी त्या ठिकाणी गुरं दिली नाहीत कृष्णाकडे. मग लहान मुलं तसं गायीही लहान नाही का. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुमारो मदन गोपाल घास खाए गैया दूध पियो ग्वाल माखन खा गयो नंद गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुमारो मदन गोपाल छोटो सुमारो मदन गोपाल. तिथे गेल्यानंतर सर्व गोपाळ सवंगडी बरोबर आलेले आहेत. आता वेळ भरपूर झाला होता आणि मग दुपारची वेळ झाली. अनेक खेळ त्या ठिकाणी खेळायला आरंभ केलाय. हे हमामा पोरा हमामा डुमरी वाजे हमामा 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 डुमरी वाजे हमामा खेळ चालू आहे एकीकडे. भगवान कृष्ण म्हणले, अरे तुम्ही खेळात गुंतलात तर गाई कोणी राखायचं. एक करा, ज्या कार्यासाठी आलोय ते कार्य करू. काय कार्य करायचंय देवा? अभंगाचं चलावळू गाई चलावळू गाई चलावळू गाई राय चलावळू गाई जय महाराज. तुकोबाराय तिथे प्रस्तुत आहेत आणि भगवंताचा आणि गोपाळाचा संवाद विषद करतायत. देव गोपाळांना सांगतायत, आता एक करा,
आपल्याला आपल्या जीवनामध्ये इथे आलोत कशासाठी हे लक्षात असू द्या. आपण आलो म्हणजे गाई राखण्याकरता आलोय. दुसरं काही काम खेळायचं तर चालूच राहील, पण चला वळू गाई वळायच्या. कुठल्या गाई वळायच्या सांगतायत देव. तुम्ही आम्ही ज्या गाई अर्थात व्यवहारातल्या घेतो या गाई नाहीत. हे फक्त एक उदाहरण दिले. खऱ्या गाई आहे आपल्या या इंद्रियरूपी गाई. या शरीरामध्ये ज्या गायी दिसत आहेत ना त्या दिसत नाहीत पण कार्य करतात, त्यांना इंद्रिय म्हणतात. आणि मग ही जे इंद्रिय आहेत या इंद्रियरूपी गायींना वळायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? एके ठाई त्यांना एकत्रित करायचं म्हणजे काय करायचं आहे? त्यांना आनंदाचं जेवण द्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? आत्मसुखाचं त्या ठिकाणी जेवण द्यायचे. आता ते देत असताना या गायी खऱ्या अर्थाने बाहेर धावणाऱ्या गायीला पहिल्यांदा आत लावायचं म्हणजे वळायचं. या गायीत ना डोळ्याला रूप विषय आवडतो, कानाला गाणं आवडतं, सुगंध आवडतो, पदार्थ चांगले पदार्थ आवडतात. काय या सर्व गायींना अंतर्मुख करायचंय. पहिल्यांदा वळायचं म्हणजे काय करायचंय? माऊली सांगतात की या गायीचा एक स्वभाव आहे. यांना जे जे चांगलं वाटतं तिकडे त्या धावतात. जैसा का हिरव्या चारा भांबावे पशु. हिरवा चारा पाहिला का बैल पळतात, गायी पळतात, नाही का? मग त्यांना हिरवा चाराच दाखवायचा आहे ना, बाहेरचा कशाला दाखवायचा? आतला दाखवा. जे बाहेरचे विषय नश्वर आहेत त्या विषयाकडे इंद्रियाला जाऊ देऊ नका. म्हणजे अंतर्मुख करायचं म्हणजे गायी वळायचं. गायी वळणं म्हणजे अजून काय? इंद्रिय श्रुती सांगते ते परागदर्शिन न अंतरात्मा. जी इंद्रिय बाहेरचं पाहतात त्यांना आतलं दिसत नाही. सांगू का? थोडंसं उदाहरण देतो. आपलं शरीर आहेत ना, या शरीरामध्ये 36 तत्व आहेत. ती ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये आलेत नाही का? आणि 36 तत्वाचा बांधा म्हणजे मूळ शरीर. यामध्ये मुख्य काही यामधले बॉस आहेत. पहिला बॉस आहेत आत्मा, त्यानंतर बुद्धी, आणि बुद्धीनंतर मन, आणि मनानंतर मग सगळेच हे जे गाई बैल म्हणजे कोण? इंद्रिय. आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धी मन प्रग्रहमेव च. आणि समोर जे घोडे आहेत ते म्हणजे इंद्रिय आहेत. बाकी काय? लगाम मनाचा आहे पण तो लगाम बुद्धीच्या हातात आहे. आणि त्याचा मालक जो आत निवांत बसलाय त्याला आत्मा म्हणतात. आता झालं असे जे इंद्रिय बाहेर धावतायत त्या इंद्रियाला आत लावायचे. आत लावायचं म्हणजे काय? सोपं आहे. हे बघा, आत्मा, बुद्धी, मन, इंद्रिय, नाही का? आता हे जे मन या इंद्रियांना घेऊन बाहेरच धावतंय त्या मनाला फक्त बुद्धीचं ऐकायला लावायचंय आणि त्याला आत्म्यापर्यंत पोहोचवायचं फक्त. बाकी काही करायचं. मन कुठे राहतं आजपर्यंत विज्ञानाला कळालेलं नाही. पण माऊली सांगतात इंद्रिया आणि बुद्धी माझारली संधी जे रजोगुणाच्या खांदी तरळत. इंद्रिय आणि बुद्धी यांच्या मध्ये राहतं ते मन. आणि सांगू का? इंद्रिय काहीच करत नाही, इंद्रियाला सर्व करायला लावतं ते मन. कुठलंही कार्य घडायचं असेल तर माऊली सांगतात आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी मग ते वाचे दिठी करासी. कुठलंही कार्य घडायचंय इंद्रिय बाहेर धावतात त्यांना अंतर्मुख करायचंय, गायी वळायचे. बाकी काय करायचं? सोपं आहे, अवघड काही नाही. तुम्ही म्हणाला अवघड नाही बोलताय महाराज, पण ते अवघडच वाटतंय. अवघड नाही. का अवघड नाही? कारण आपल्याला भगवान बाबांचा महाराज एक आयुष्याचा दिनक्रम माहिती आहे. वैकुंठवासी विमसेव महाराजांनी याच इंद्रिय रूपी गायींना वळलंय आणि वळलं त्यांनी वळलं म्हणून सोपं आहे. बाकी काय अवघड नाही. अवघड होतं आपल्याला, पण श्रुती सांगते किंवा संतही सांगतात तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. इंद्रियांना आवडणं अवघडच नाही. कसं आवडायचंय, कसं आकळायचंय सोपं आहे. माऊलींच्या ओव्या ऐका. या मनाला एक मनाचं एक चांगलं आहे बघा.
मनाचं एक चांगलं आहे, याला एखादी गोष्ट आवडली की त्या ठिकाणी मन पुन्हा पुन्हा जातं. मग हे करा ना, या मनाला अशी गोष्ट द्या की तिथून हे मन पुन्हा माघारी येणारच नाही, विषयात पडणारच नाही. मनाला चांगलं आवडतं ना, मग चांगलं या जगात काय आहे? चांगले नाम, गोमटे रूप, नाही का? सगळ्यांना माहिती आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, हे तुकोबाराच्या मनाला आवडणार आहे. चांगलं हे आहे या जगामध्ये, भगवंताचं नाम चांगलं आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, हे नाम चांगलं आहे, कंठात ठेवा. म्हणजे या मनाला नामाची गोडी लावा आणि या नामाला देवाकडे आणा, आत्म्याकडे आणा. आत्मा हा देवच आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात जो आत्मा आहे ना, भगवंताचा अंश आहे. तो आत्मा गेला की बाकी काही शिल्लक आहे, खोकं आहे बाकी. या खोक्याला खोकं कळतंय का? हे बाहेरची बॉडी, त्या बॉडीला काही अर्थ नाही. एकदा का आग्नी गेला, तुम्ही कोण आहात? तुम्ही किती श्रीमंत आहात? अहो 50 कारखाने होते. किती? 50 कारखाने. प्रॉपर्टी किती असेल? आज असा एक नेता होऊन गेला की ज्या नेत्याच्या गेल्यामुळे सर्व जातीतल्या लोकांना अंतःकरणापासून दुःख वाटलं. नामदार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दादा आपल्यातून गेलेत. मला एक सांगायचे, काय नेलंय बरोबर? जे लोकांचं चांगलं केलं असेल तेवढंच नेता आलं, बाकी काही नेता नाही आलं. विठ्ठल माऊली सांगतात, आगा देहीचा अग्नी गेला, देह नोहे चिखल ओला. ओला चिखल म्हणजे शरीर आहे, या बॉडीला काही किंमत नाही. अग्नी गेला म्हणजे आत्मा गेला. आणि सांगू का, हे शरीर मुळात आत्म्याकडे केंद्रित करण्याकरता दिलंय. हे शरीर तुमच्या आमच्या जीवनातलं कायमचं दुःख नष्ट करण्याकरता दिलंय. या इंद्रियरूपी गायींना अंतर्मुख करायचंय. म्हणजे अंतर्मुख झालं आणि त्याला आत्मसुखाचं जीवन एकदा का मिळालं आणि ती चटक लागली की पुन्हा हे परत माघारी घेत नाही. तुकोबार आहे ते सांगतात ना, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. या मनाला चांगली गोष्ट आवडती तर चांगलंच द्या आणि असं द्या की त्याकडे गेल्यानंतर पुन्हा मन विषयात आलं नाही पाहिजे. मनाचं एक चांगलं, या मनाची एक निके, जे देखील या गुढीची आठाया सुखे, म्हणून या अनुभव सुखाची गुढी कौतुके दावीत जायचे. चांगलं द्या. चांगलं जर दिलं ना, हे याला काही एकदा आत्मसुखाची चटक लागली ना, पुन्हा विषयात पतित होणार नाही. आणि विषयात गेलात नाही म्हणजे तुम्हाला जन्माला येण्याचं कारण शिल्लक राहणार नाही. गायी वळायच्या म्हणजे काय करायचंय? ह्या नरदेह याचं सार्थक करायचं. इंद्रिय जे दिलेत अंतर्मुख होण्याकरता दिलेत, आत्मसुखाचं याला जीवन द्यायचे. आणि मग जीवन द्यायचं म्हणजे काय करायचं? ते जीवन देत असताना या सर्व इंद्रियांना पहिले एकत्र करा. होतात गोपाळ म्हटले, देवा हे एकत्र करायचं फार अवघड आहे. म्हटले का? पहिली गोष्ट म्हणजे गाय वळलंच अवघड आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही इथंच बसलात, आमच्या माता भगिनी आल्यात, इथं आल्यात सगळ्या, घराला कुलूप लावले पण झटका द्यायचा राहिलाय. त्या बसल्यात इथं पण झटका घरी आता मी ध्यान करून दिलं म्हणल्यानंतर आता इथलं पुढचं कीर्तन म्हणजे आता ते पाल त्या घड्यावर पाणीच. आपलंही तेच आहे. क्षणार्धात पंढरपूर म्हटलं की पंढरपूरला जाऊन येते. जे विवेकाते भुलवी, वा वा, संतोषाशी चाल लावी, बैसी जे एक ठाई तरी, बैशीजे तरी हिंडवी दाही दिशा. दाही दिशा. हो, तेच सांगितलंय ना नाथ महाराजांनी. वासना वढाळ गाळ गड्यानो, वासना वढाळ गाळ,
वासना ओढळ गाय गड्यानो वासना ओढळ गाय जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे जे खाऊ नये ते ते खाय. म्हणून एकदा हिचा हाणून मोडावा पाय गळ्यानो. लंगडी झाल्यावर जाता येईल का कुठं? लंगडं झाल्यावर जागेवरच बसावं लागणार. या इंद्रियांना लंगडं करा. लंगडं करायचं म्हणजे काय करायचं? काही नाही. या इंद्रियांना एक एक ठाई बसून जे जे आपण महाराज उभं आयुष्य भगवान बाबांचं जीवन पाहिलं, भीमसिंह महाराजांचं जीवन पाहिलं. त्यांनी उभं आयुष्य भगवान बाबांनी केलंय काय? इंद्रियांना लंगडं केलं आणि एके ठिकाणी बसवलं. आणि काय केलं? बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली. इंद्रियांना ज्ञानेश्वरीचं मोहर लावलं आणि ते सुख दिलं. जे सुख देवादिकांना दुर्लभ आहे, इंद्रियांना ते दिलं. आणि मग तुम्ही ते करा. काय करा? चला वळू गाई बैसू जीवडी केटाई. गोपाळ म्हणले देवा सगळं ठीक आहे, गाई वळणं अवघड नाही. केली वन वन बहु केली वन वन हो बहु केली वन वन बहु केली वन बहु केली पायी पिटी झाला शेण पायी पिटी झाला शेण बहु केली वन वन बहु केली वन वन बहु केली वन वन बहु केली वन वन. देवा गाई राखणं अवघड नाही, पण देवा एक कर बाकीचे आम्ही राखतो. फक्त ती जी तुझी गाय ना तुका म्हणे तू राख मनेरी. मग त्या एरी आम्ही राखू, बाकीचे आम्ही राखतो. देवा फक्त मनरूपी गाय तू राख. का ती गाय राखणं अवघड आहे. तुकोबाराय सारख्यांनी महाराज हात बोलावं. काय काय करीतो या मना. तुकोबाराय सारखे संत हात बोलवतात. आपलं काय? म्हणून एकदा मनेरी राख. आपणच देवाला विनंती करू तुम्ही तेवढी गायी राखा, बाकी मग आम्ही बाकीच्या गायी राखतो देवा. देवा पण एक आहे. काय? पहिली गोष्ट म्हणजे ती गाय जी ना ती वेगळी कर बरं तुझी. कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोधडी. तुझे ते ज्या विचित्र गायी तेवढ्या बाजूला कर पहिले, म्हणजे बाकीच्या गायी आम्हाला राखायला सोप्या जातील. एक तर घरून डबा कमी दिलाय, दीड कानवाला आम्हाला खिल धाडीले वरच्या दुरी आमची ठकवून खाली शिदोरी. तुझा स्वभाव माहिती, आम्हाला तिकडे गायी राखायला पाठवायचं आणि आमचे शिद्र ठकून खायचं देवा. आणि एक म्हणजे देवा एक तुझा बैल पण विचित्र आहे. काय? परियेशी शारंगधरा तुझा बैल चुकला मोरा. बर चोर तू बैल चुकला आणि नेमका तुझ्या घराकडेच गेला. तुझ्या म्हाताऱ्याला सांगितलं तर म्हाताऱ्याने मलाच निभार मार, माझ्याच माग लागलंय म्हातार. परियेशी शारंगधरा तुझा बैल चुकला मोरा. सांगू गेलं तुझी घरा पाठी लागला तुझा म्हातारा. अजून काय काय सांगू? परियेशी ऋषिकेशी गाई म्हशीचे दूध पिशी. तुझा स्वभाव माहिती. मग एक कर. कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोधडी. पहिले तुझ्या गायी वेगवेगळ्या काढ, म्हणजे आम्हाला बाकीच्या गायी राखायला सोप्या जातील. का देवा तुला माहिती नाही या गायी राखणं किती अवघड आहे? फार अवघड आहे.
बहु केली वनवन, फिरत असताना किती वनवन होती, पायी पिटी झाला सीन. आध्यात्मिक अर्थ असा आहे, या इंद्रियाला या शरीराला येत असताना अनेक जन्मचे जन्म वनवन केली, अनेक जन्माची पायपीट केली. हा किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा. आणि मग हे सर्व अवघड आहे. बहु केली वनवन, अनेक जन्मामध्ये अनेक योनीमध्ये फिरून आलो, पाय पिटी झाला शीन. एक कर देवा, आता आम्हाला पहिले तू म्हटलास ना, बैसू जेऊ एके ठाई, आम्हाला तर वेळ भरपूर झालाय. एक कर देवा, खांदे भार पोटी भूक. आता गाय राखायचं तर बंद करच, एकदा आम्ही वळती आणतो, तू एक आण. आणि आपण काय करू, अनेक खेळ खेळायचे तेही बंद करू, एका ठिकाणी बसू. आणि मग खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. देवा, हे बाकीचं फार अवघड आहे, खांद्यामध्ये भार आहे. खांद्यावर कशाचा भार आहे? आपण अनेक जन्मचे जन्म गेलं, भार वाहतोय. कोणता भार? मी आणि मीचा भार, अभिमानाचा भार. आणि हे ओझ आहे बघा प्रत्येकाच्या मागे, ते माझ्याचंच ओझं म्हणा. नको त्या गोष्टीला आपण आपलं म्हणून समजलोय, हे ओझ नको ते ओझ. म्हणून तुकोबरायचं प्रमाण आहे, मी आणि माझे सांडी टाकी परत. हे ओझ जर तुम्ही बाजूला फेकलं तर मग काय होईल? तुमचं जीवन निर्मळ होईल, शुद्ध होईल. म्हणजे खांद्यावर कशाचा भार राहणार नाही आणि पोट शुद्ध होईल. खांदे भार पोटी भूक, जी भूक आहे अनेक जन्मोजन्मीची, ती शांत करायची असेल तर देवा तुझ्याशिवाय पर्याय नाही. देवा, आता आम्हाला भूक लागली, खेळ बंद कर. देव म्हणले मग आता शांत दमाने चालूच नका. मग काय करा? शेवटचे चरण, तुका मन धावे, तुका मन धावे, तुका मन धावे, तुका मन तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. शांत चित्ताने चालूच नका. का परमार्थ करायचं असेल तर धावावं लागतं. इंद्रियांना आवरणं फार अवघड आहे. हां म्हणून सांगतात ना, परमार्थ करत असताना दमाने करायचा नसतो. संसार तुम्ही महाराज करा न करा, संसार होत असतो. परमार्थ करावा लागतो. करावी तातडी परमार्थाची. संसाराची तातडी करूच नका. का? आजपर्यंत संसार किती जणांनी केला आणि किती जणांचा पूर्ण झाला? रावणासारख्याचं गणित केलंय. कोटी घरे जेथे कासे आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्त ओ. आपल्याकडे किती आहे बरं? आता भाव किती आहेत? 81 सोन्याचा भाव झालाय. 81
हा अजून वाढणार आहे हा कळतंय का इतका भाव झालाय कशाचा आणि ते सोनं एका बाबाकडं मला 7 कोटी घरं होते शुद्ध कांचनाचे 7 कोटी 24 कॅरेट सोनं 7 घरं होते 7 कोटी घरं किती 7 कोटी शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला कोटी म्हणजे प्रकार 24 कॅरेट 22 कॅरेट असे 7 प्रकारचे होते विठ्ठला विठ्ठला 7 कोटी घरं म्हणजे तसा अर्थ कोटी शब्द संख्यावाचक घेऊ नका इथं प्रकारवाचक घ्या तेव्हाच अर्थ लागेल नाही तर एखादा चक्कर येऊन पडेल ना का भाव किती आहे सध्या हा कोटी घरी जिथे कासिया आणि तांबे आपल्याकडे किती आहे तोळा नाही तर 2 तोळा बस त्याच्यावर नाही अहो त्याचं त्याला नेता आलं नाही आपल्याला नेता येईल का संसार करताना या गोष्टी डोक्यातूनच काढून टाका आपण जे कमवतोय ते आपल्याला नेता येईल परमार्थात काहीही करा ते नेता येतं संसारात कितीही कष्ट करा काहीच नेता येत नाही नेता आला असतं तर त्या बाबांनी महाराज इतकं कमवलं होतं देख ले सिकंदर के हौसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे सिकंदर राजाने काय नेलं या सर्व जगाचा सम्राट झाला होता काय नेलं त्याने काही नेता आलं नाही त्याला म्हणून म्हणतात ना तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा पिंजरा खाली मग तेथे नसल काय सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई पुढे संचित पुढे. काय लगाय तुका मग तेथे नचले काय सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई काही नेता येत नाही बरोबर नेता आला असतं तर लोकांनी तेच कमवलं असतं भगवान बाबांसारख्या संतांच्या आणि भिवसी महाराज संतांच्या पुण्यतिथ्या गावोगावी झाल्या नसत्या का पुण्यतिथ्या कारण ते नेता येत नाही काय नेता येतं पुढे संचित चांगलं केलेलंच नेता येतं सत्कर्मच नेता येतं म्हणून म्हणतात ना तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली आपण वरती पिंजरा खाली आपण वरती किती कमवा सज धज के जब मौत की सज धज के जब मौत की शहनाई आएगी शहनाई आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी काही बरोबर येत नाही काय येतं बरोबर परमार्थ केलेल्या आयुष्यात जे काही सत्कर्म आहे जे काही पुण्य आहे तेवढंच बरोबर येतं करा हरी भक्ती परलोकी येईल कामा विठ्ठल म्हणून हरिभक्ती अर्थात परमार्थ करण्यासाठी परमात्म सुख घेण्यासाठी धावा तुका म्हणे धावी मगाव घे बरवे बहु केली वनवन पायी पिटी झाला शीन असो अभंगाचा भावार्थही झालाय आणि अगोदर चरित्रही पाहिलंय आता पुन्हा चरित्र घ्यायची गरज राहिली नाही वेळही झालाय कसं आहे इथली जी सवय तुमची सवय मला माहिती आहे वैकुंठवासी भीमसेन महाराजांच्या कीर्तनाची सवय तुम्हाला लागलेली म्हणून 3-4 तास किती तास त्यावेळेस कीर्तनं चालायचे कोणी उठत नसत आता आम्ही जर थोडं लांब गेलं तर लोक म्हणतील ह्या बाबाला पुन्हा आणूच नका त्याच्यापेक्षा आपलं थांबलेलं बरं डॉक्टर साहेब वेळ झालाय हा
वेळ झाला आहे 1:15 झाला आहे, कारण अजून 15 मिनटं आरतीला जातील, 1:30 वाजता बरोबर पंगत बसेल. तेव्हा इकडे लक्ष द्या. अभंगाचा भावार्थ झाला आहे. आपण सर्व महाराज, सर्व मूर्ती परिसरातून आलेले सर्व भाविक, त्यामध्ये ज्यांची महाराज भगवान बाबावर नितांत श्रद्धा आहे, आपले सर्व भाविक भीमसेन महाराजांवर नितांत श्रद्धा आहे. आणि एक सांगेल अजून, आता येणारा जो दसरा आहे, म्हणजे आता दसरा झाला, पुढचा जो दसरा आहे, येणाऱ्या दसऱ्याला श्री क्षेत्र भगवानगडाला स्थापन होऊन, अर्थात राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी स्थापन केलेल्या गडाचा वर्धापन दिनाचा अमृत महोत्सवाचा मोठा नाम सप्ताह आहे. तेव्हा आपण सर्वांनी श्री क्षेत्र भगवानगडावर आपल्या गुरुच्या दर्शनासाठी निश्चित या. आग्रहाचं मी एक गडाचा सेवक या नात्याने तुम्हाला निमंत्रित करतोय. आपण सर्व याल, भगवान बाबांचं दर्शन घेऊन बाबांचा आशीर्वाद घ्याल अशी अपेक्षा. दसऱ्याला, पुढच्या दसऱ्याला बरोबर सप्ताह सुरू होणार, म्हणजे भगवानगडाला स्थापन होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या स्थापनेचा अमृत महोत्सव आहे. आपण सर्व या अशी मी कळकळीची विनंती. आणि मी दरवर्षी येताना पाहतोय, कीर्तन संपलं की महाराजांचं चालू असतं माळ घालणं, म्हणजे जास्तीत जास्त लोक परमार्थात आले पाहिजे, निर्व्यसनी झाले पाहिजे, हेच ध्येय महाराजांचं आहे. तेव्हा हरिभक्तपरायण बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबाही उपस्थित राहिल्याबद्दल बाबांच्या चरणी माझा माथा विनम्र करतो. आपण सर्व भाविक पंचकृषीतून आलात, आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आता डॉक्टर साहेब आदी सर्व तुम्ही आहात. सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता, दिव्यता, सुंदर आयोजन आपण वार्षिक करतात. असंच आयोजन आणि असाच परमार्थ उत्तरोत्तर आपल्याकडून घडो, हीच भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. एकदा हा उद्धारासाठी कलियुगामध्ये एक महामंत्र तुम्हा आम्हाला दिला. तो महामंत्र 2 मिनिटं जपूया आणि कीर्तनाला अगदीच कीर्तनाचं शेवट करूया. हात वर करा. केलाय? आशिष ठेवा सकाळपर्यंत. उद्याच्या नाही, अगदी सर्वांनी म्हणायचे. जे म्हणणार नाही त्याला शेजाऱ्याची शपथ. सर्वांनी म्हणायचे, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, नगद नारायण भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, नगद नारायण भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, मानिक बाबा जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, मानिक बाबा जय भगवान, भगवान बाबा जय भगवान बाबा, वेंकट स्वामी जय जय भगवान बाबा, भगवान बाबा भगवान बाबा, वेंकट स्वामी जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, भीमसिंह महाराज जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, भीमसिंह महाराज, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन हरि, भगवान बाबा जय भगवान बाबा, भीमसिंह महाराज जय भगवान बाबा, भगवान बाबा भगवान बाबा, भीमसिंह महाराज भगवान बाबा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल केला काविले दुरी ओरो तिघाची, तुम्ही हारे भोवे कलाक पसरून, आधारा दानी मारी कोपरा, तुम्ही हारे भोवे करे मुखा पसरून, तुका म्हणे हाची ठोका म्हणजे दिनोका, तुम्ही हारे भोवे कडे पसरून, कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाशे, या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू.